निजामाच्या काळात तालुक्याची राजधानी असलेले राजेराय टाकळी सध्या चिखल्याच्या विळख्यात अडकले। ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले। त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना जिवंतपणी नरक यातना सोसाव्या लागतात। टाकळी राजेराय हे 8,000 लोकांच्या वस्तीचे गाव असून या गावाशी दररोज इतर 15 ते 20 गावांचा संपर्क येतो। धामणगाव, बोडखा, लोणी या गावांमधील ग्रामस्थांना खुलताबाद आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ये जाण्यासाठी येथूनच ये-जा करावी लागते। जामा मशीद जवळील रस्ता तसेच काटशिवारी फाट्याजवळून येणाऱ्या रस्त्याची मुख्य नदीवरील पूल ते धामणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या चिखलातून कसरत करत रस्ता पार करावा लागतो। काही दुचाकीधारक या ठिकाणी घसरून पडल्याची घटना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे अजूनपर्यंत उघडू शकलेली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा हा कळस असून आमदार आणि खासदारांचे सुद्धा याकडे लक्ष नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या रस्त्यावरील या भागांसंदर्भात न्यायालयामध्ये वाद सुरू असल्याने या रस्त्याचे भिजत घोंगडे गेल्या 6 वर्षांपासून खितपत पडल्याचं येथील परिसरातील नागरिकांनी सांगितलं आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे। सार्वजनिक विभागाने खडीकरण आणि डांबरीकरण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी टाकळी, राजेराय, धामणगाव, बोडखा येथील नागरिकांमधून होतीये। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।